दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रवासियांसाठी अतिशय अभिमानाचा हा क्षण आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोकडून आता जागतिक वारसा स्थळांचा दर्जा प्राप्त झालेला आहे। ही अतिशय आनंदाची बाब असल्याची प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी व्यक्त केली आहे। महाराष्ट्रातील किल्ल्यांचं किमान नीट संवर्धन होईल अशी अपेक्षा आहे। युनेस्कोचे खूप खूप आभार आणि खूप कडक निकष असतात, ते पाळावे लागतील असं सुद्धा आता राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे। जर निकष नीट नाही पाळले तर युनेस्को हा दर्जा काढून घेतं असं सुद्धा राज ठाकरे सांगायला विसरलेले नाहीयेत। त्यामुळे वारंवार महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांबाबतीत कायम काळजी वाटणारं हे वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अनेक आपल्या सभांमधून सुद्धा केलेलं होतं। गडकिल्ल्यांवरती खर्च करा आणि तेच आपल्या महाराष्ट्राचं खरं वैभव असल्याचं सुद्धा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी याआधी सुद्धा स्पष्ट केलं होतं। त्यामुळे आपण पाहतोय की आता महाराष्ट्रातील 12 किल्ले जे आहेत ते युनेस्कोच्या यादीमध्ये त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे।